स्मार्ट कार्डमध्ये जेव्हा रिचार्ज करता काउंटरला जाऊन, तेव्हा तुम्हाला अशी रिसीट जर दिली तर तुम्ही हे फोनपेने या जीपेने देखील रिचार्ज करू शकता। आणि ही जर रिसीट दिली तर याच्यासाठी तुम्हाला अजून एक प्रोसिजर ATM मशीनमध्ये जाऊन करावी लागते। याची एक प्रोसिजर ATMमध्ये करावी लागते, म्हणजे तुमचा तो बॅलन्स ॲड होऊन जातो। तर ते ATM मशीनमध्ये जाऊन ॲड कसं करायचं तर आपण ते आता पाहूया। आपण आता ATM मशीनवर कार्ड ठेवूया आणि रिचार्ज स्मार्ट कार्डमध्ये जाऊया। बघा इथे तुमचा कार्ड तपशील दिसतोय, कार्ड नंबर, ते का तिकीट टाईप आणि तुमचा कार्ड बॅलन्स किती केले होते तुम्ही रिचार्ज ती राशी दाखवतोय आणि कार्डचं बॅलन्स दाखवतोय आणि व्हॅलिडिटी देखील दाखवतोय। आता तुम्हाला याच्यामध्ये हे बॅलन्स जोडायचा आहे। तुम्ही याच्यावर क्लिक करा, मूल्य जोडा। तुमचा बॅलन्स आलेला आहे आणि त्याची रिसीट देखील आलेली आहे, म्हणजे तो बॅलन्स ॲड झाला आहे। आता हे स्मार्ट कार्डमध्ये बॅलन्स आपण ATM मशीनमध्ये जाऊन ॲड केलं आणि त्याची रिसीट बघा अशी आली। ही एक रिसीट तुम्हाला मिळून जाईल, म्हणजे तुमच्या कार्डमध्ये प्रॉपर बॅलन्स आलेला आहे। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा।